लातूर के भरत कराड़ ने ओबीसी आरक्षण के खिलाफ निकाले गए सरकारी आदेश के विरोध में आत्महत्या कर ली। विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर सीधे आरोप लगाते हुए कहा कि इस आत्महत्या के लिए महायुति सरकार जिम्मेदार है। उन्होंने सरकार से उस जीआर को रद्द करने और युवाओं को इस तरह की वेदना से बचाने का आग्रह किया। वडेट्टीवार ने युवाओं से अपील की कि वे आत्महत्या न करें और कराड़ के बलिदान को व्यर्थ न जाने दें। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील भरत महादेव कराड या 35 वर्षीय तरुणाने ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण मिळावं, ओबीसीचं आरक्षण कमी होऊ नये आणि ओबीसीच्या आरक्षणाचा हक्काचा वाटा, अधिकाराचा वाटा दुसऱ्यांनी कोणीही हिरावू नये आणि जो जीआर काढला आहे तो जीआर ओबीसीच्या मुळावर उठणार आहे, ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे अशी भावना व्यक्त करून असं लेखी स्वरूपात पत्र तयार करून या तरुणाने ओबीसीच्या लढ्यासाठी स्वतःचं बलिदान दिलंय। एवढंच नाही तर त्यांनी ओबीसी साठी शहीद म्हणता येईल अशा प्रकारची एक दुःखद घटना, वेदना देणारी घटना ओबीसी तरुणाच्या या आत्महत्यांनी निर्माण झाली आहे। हा जीआर काढून सरकारने ओबीसीवर अन्याय केलाय। सरसकट ओबीसी मध्ये इतरांना समावेश करून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका हे सरकार घेऊन दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे। हा आमच्या या तरुणाचं बलिदान म्हणजेच किंवा ही आत्महत्या याला जबाबदारच मुळात सरकार आहे। सरकारच्या या धोरणामुळे, सरकारच्या या निर्णयामुळेच या तरुणाने आत्महत्या केली। आमची मागणी आहे की हे काढलेला जीआर त्वरित रद्द करा, नाहीतर उद्या हा तरुणामध्ये जो काही असंतोष आणि राग जो निर्माण झालेला आहे त्याचा उद्रेक उद्या होता कामा नये याची सुद्धा काळजी सरकारने घ्यावी। नाही एवढंच म्हणेल, आमच्या या तरुण कराडचं बलिदान वाया जाणार नाही आणि जोपर्यंत हा जीआर रद्द होणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरांना थांबवणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही अशीच आमची भावना आहे आणि अशीच आमची लढाई आहे। मी या तरुणाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि ओबीसी बांधवांनाही विनंती करतो, तरुणांना विनंती करतो की आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही, तर हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढावं लागेल ही तयारी सुद्धा आपण सगळ्यांनी ठेवावी असे आवाहन सुद्धा मी या निमित्तानं करतोय।